नमस्कार मुलांनो, मागच्या तासाला आपण इयत्ता चौथी गणित या विषयातील 4 अंकी संख्या व 5 अंकी संख्यांची ओळख करून घेतली होती। तर मुलांनो, आज आपण पाहणार आहोत या संख्यांच्या लगतची मागची संख्या व लगतची पुढची संख्या कशी ओळखायची व लिहायची। आता मुलांनो, आपण 3 अंकी संख्या शिकलेलो आहोत, 4 अंकी संख्या शिकलो आहोत। इयत्ता तिसरीमध्ये आपण 3 अंकी संख्या पाहिल्या होत्या आणि त्यांच्या लगतची मागची संख्या व लगतची पुढची संख्या लिहायचा सराव केला होता। आता सांगा पाहू, 120 ही 3 अंकी संख्या आहे। या 120 या संख्येच्या लगतची पुढची संख्या, लगतची सांगा पाहू। बरोबर, 120च्या लगतची पुढची संख्या आहे 121। आता ही 3 अंकी संख्येचं झालं। आता मला मुलांनो सांगा, 1999 या संख्येच्या लगतची पुढची संख्या। आता 1999 ही 4 अंकी संख्या आहे आणि 4 अंकी संख्येच्या आपल्याला लगतची पुढची संख्या सांगण्यासाठी आता कुठलीही संख्या ज्यावेळेस लगतची पुढची संख्या आपण सांगत असतो त्यावेळी आपण त्यामध्ये एक ही संख्या मिळवतो। म्हणजेच लगतची पुढची संख्या ही त्या संख्येपेक्षा 1 ने मोठी असते। लगतची पुढची संख्या ही त्या संख्येपेक्षा 1 ने मोठी असते आणि लगतची मागची संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा 1 ने लहान असते। आता उदाहरणार्थ आपण पाहिलं होतं, 120च्या लगतची पुढची संख्या आपण 121 सांगितली का 120 पेक्षा 121 ही 1 ने मोठी आहे आणि 120 पेक्षा लगतची मागची संख्या जर आपण पाहिली मुलांनो तर ती 119 येणार। 120 पेक्षा 1 ने कमी, म्हणजेच कोणतीही संख्या लगतची पुढची संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा 1 ने मोठी असते आणि लगतची मागची संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा 1 ने लहान असते। तर अशाच पद्धतीची उदाहरणं आता आपण पाहणार आहोत। आपल्याला समोर उदाहरणं देणार आहे मी। पहिला आपण पाहिलं होतं 1999। 1999 ही संख्या आहे मुलांनो। 1999 या संख्येच्या लगतची मागची संख्या आपल्याला सांगायची आहे। आता मगाशीच मी सांगितलं मुलांनो, मागची संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा 1 ने लहान असते। मग आता आपण या संख्येतून 1 वजा केला की आपल्याला मागची संख्या मिळणार आहे, किंवा 1 कमी केला की या संख्येच्या मागची संख्या मिळणार आहे। म्हणजे 1999 च्या मागची संख्या येणार आहे 1998। 1999 पेक्षा 1 ने कमी असणारी संख्या म्हणजेच त्या संख्येच्या लगतची मागची संख्या। आता आपल्याला पुढे विचारलेलं आहे लगतची पुढची संख्या। या दिलेल्या संख्येच्या लगतची पुढची संख्या आपल्याला सांगायची आहे। मग आपल्याला दिलेली संख्या कोणती आहे? 1999। मग 1999 पेक्षा 1 ने मोठी असणारी संख्या कोणती असेल? मग आपण 1999 मध्ये अधिक 1 करायचं, तर आपल्याला मिळणार आहे लगतची पुढची संख्या 2000। म्हणजे 1999 अधिक 1 केल्यानंतर मिळणारी संख्या आहे ती 2000। म्हणजेच 1999च्या लगतची पुढची संख्या। अशा पद्धतीनेच आपण 4 अंकी संख्यांच्या लगतची मागची संख्या, 4 अंकी संख्यांच्या लगतची पुढची संख्या सांगायचा सराव करायचा आहे। यानंतर अजून एक उदाहरण आपण घेणार आहोत मुलांनो, 3800। आता हा दिलेला संख्या कोणती आहे? 3800 ही दिलेली संख्या आहे आणि 3800च्या लगतची मागची संख्या आपल्याला सांगायची आहे। 3800च्या लगतची पुढची संख्या आपल्याला सांगायची आहे। तर मुलांनो, मी मगाशीच तुम्हाला सांगितलं लगतची मागची संख्या सांगणे म्हणजे काय?
तर दिलेल्या संख्येतून एक कमी करणे. दिलेल्या संख्येतून एक कमी करणे म्हणजे 3800 मधून एक कमी केल्यानंतर 3800च्या लगतची मागची संख्या आपल्याला मिळणार आहे. मग आता आपण काय केलं पाहिजे, 3800 वजा 1 केल्यानंतर आपल्याला काय अंक मिळणार आहे पहा, 3799. 3799 ही 3800च्या लगतची मागची संख्या आहे. आता मुलांना आपल्याला 3800च्या लगतची पुढची संख्या सांगायची आहे. लगतची पुढची संख्या, आणि लगतची पुढची संख्या ही दिलेल्या संख्येपेक्षा 1 ने मोठी असते. मग आपण 3800 मध्ये 1 मिळवलं की आपल्याला लगतची पुढची संख्या मिळणार आहे. तर 3800 मध्ये 1 मिळवल्यानंतर आपल्याला संख्या मिळणार आहे 3801. ही झाली 3800च्या लगतची पुढची संख्या. यानंतर आपण 5 अंकी संख्येचं उदाहरण घेऊया. 42401. 42401 या संख्येच्या लगतची मागची संख्या आपल्याला सांगायची आहे आणि लगतची पुढची संख्या आपल्याला सांगायची. कुठलीही संख्या असू दे, 4 अंकी असू दे, 5 अंकी असू दे, आपल्याला लगतची मागची संख्या घ्यायची असेल तर यातून एक कमी करायला पाहिजे म्हणजे आपल्याला लगतची मागची संख्या मिळणार आहे. आता 42401 मधून कमी केल्यानंतर मिळणारा अंक आहे आपल्याला 42400. ही झाली 42401च्या लगतची मागची संख्या. आता 42401च्या लगतची पुढची संख्या आपल्याला सांगायची आहे. तर या दिलेल्या संख्येमध्ये आपण 1 मिळवणार आहे म्हणजेच लगतची पुढची संख्या आपल्याला मिळेल. 42401 मध्ये ज्यावेळी आपण 1 मिळवणार आहे त्यावेळी आपल्याला संख्या मिळणार आहे 42402. ही झाली 42401च्या लगतची पुढची संख्या. तर अशा पद्धतीनं मुलांनो 3 अंकी संख्या, 4 अंकी संख्या आणि 5 अंकी संख्यांच्या लगतची मागची संख्या आणि लगतची पुढची संख्या लिहिण्याचा तुम्ही सराव करायचा आहे. मुलांनो आता तुम्ही लगतची मागची संख्या आणि लगतची पुढची संख्या कशी सांगायची ते पाहिलं. आता आपण पाहणार आहोत संख्यांचा लहान मोठेपणा. तर मुलांना संख्यांचा लहान मोठेपणा कसा सांगायचा हे माहिती आहे तुम्हाला. आता सांगा पाहू, संख्यांचा लहान मोठेपणा आपण कसा ठरवतो. बरोबर, कोणतीही 3 अंकी संख्या ही 4 अंकी संख्येपेक्षा लहान असते आणि कोणतीही 4 अंकी संख्या ही 3 अंकी संख्येपेक्षा मोठी असते. आता दोन्हीही संख्या जर 4 अंकी असतील तर काय करायला पाहिजे, तर दोन्हीही संख्या ज्यावेळी 4 अंकी असतात त्यावेळी त्या संख्येचा 1000 स्थानचा अंक आपण पाहायचा. 1000 स्थानच्या अंकांच्या लहान मोठेपणावरून ती संख्या लहान आहे का मोठी आहे हे आपण ठरवायचं. आता 1000 स्थानचा अंकही समान असेल तर मग आपण काय करायचं, शतक स्थानचा अंक पाहायचा. शतक स्थानचा अंक जो मोठा असेल ती संख्या मोठी आणि शतक स्थानचा अंक जो लहान असेल ती संख्या लहान. आता शतक स्थानचा पण अंक जर समान असेल, 1000 स्थानचा अंक समान असेल, शतक स्थानचा अंक समान असेल तर आपण मग दशक स्थानचा अंक बघायचा आणि दशक स्थानच्या अंकावरून त्या संख्येचा लहान मोठापणा ठरवायचा. आणि दशक स्थानचा अंकही जर समान असेल तर आपण मग एकक स्थानचा अंक पाहायचा आणि एकक स्थानच्या अंकावरून त्या संख्येचा लहान मोठेपणा ठरवायचा. तर आपण पाहणार आहोत मुलांनो संख्यांचा लहान मोठेपणा कसा लिहायचा किंवा कसा ओळखायचा. आपल्याला समोर एक तक्ता दिलेला आहे. त्या तक्त्यामध्ये सुरुवातीला आपण संख्या दिलेल्या आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण 2 संख्या दिलेल्या पाहतोय आणि या 2 संख्यांमधली लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती हे आपण ठरवणार आहोत आणि लिहिणार आहोत. आता आपल्याला पहिल्यांदाच 2 संख्या इथं दिलेल्या आहेत. सांगा पाहू कोणकोणत्या संख्या आहेत या. बघा पहिली संख्या आहे 2123
आणि दुसरी संख्या आहे 1968. अगदी बरोबर. आता यातली लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती आपण सांगणार आहोत. आता मगाशीच मी तुम्हाला सांगितलं, ज्यावेळी आपण संख्यांचा लहान मोठेपणा ठरवत असतो त्यावेळी ही 4 अंकी संख्या आहे, म्हणजे 1000 स्थानचा अंक आपण पाहणार आहोत. तर 1000 स्थानच्या अंकाला आपण पाहणार आहोत. इथं 2 आहे आणि इथं 1 आहे. ज्या संख्येच्या 1000 स्थानचा अंक मोठा असतो ती संख्या मोठी असते आणि ज्या संख्येच्या 1000 स्थानचा अंक लहान असतो ती संख्या लहान असते. दोन्ही संख्या 4 अंकी आहेत, म्हणून आपण 1000 स्थानच्या अंकावरून त्या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवणार आहोत. आता यातली लहान संख्या कोणती असणार आहे? 1 हा अंक लहान आहे 2 या अंकापेक्षा, म्हणजे 1968 ही संख्या लहान आहे, म्हणून आपण इथं लिहिणार आहोत लहान संख्या 1968. आणि यातली मोठी संख्या कोणती आहे पहा. बरोबर, 2123 ही संख्या मोठी आहे. 2123 ही संख्या काय आहे? मोठी आहे. तर मुलांनो, ज्यावेळी 1000 स्थानचा अंक समान असतो त्यावेळी काय करायचं ते आता आपण पाहणार आहोत. बघा, इथं आपल्याला 2 संख्या दिलेल्या आहेत. पहिली संख्या पहा 2342 आणि 2432. जरा निरीक्षण करा मुलांनो, या दोन्ही संख्यांच्या 1000 स्थानचा अंक तुम्ही पहा. या दोन्ही स्थानच्या 1000 स्थानचा अंक जो आहे तो 2 आहे, म्हणजे काय आहे? समान अंक आहे. म्हणजे दिलेल्या 4 अंकी संख्येमध्ये 1000 स्थानचा अंक समान आहे. मग आपल्याला संख्यांचा लहान मोठेपणा ठरवण्यासाठी शतक स्थानचा अंक पाहावा लागणार आहे. आता शतक स्थानचा अंक आपण पाहूया. इथं 4 आहे, इथं 3 आहे. आता 4 आणि 3, 4 शतक आणि 3 शतक, यापैकी 4 शतक मोठे असणार आहेत आणि 3 शतक लहान असणार आहेत. यावरून आपण त्या संख्येचा लहान मोठेपणा सांगणार आहोत. शतक स्थानावर 3 असणारी संख्या काय आहे? लहान संख्या आहे. शतक स्थानावर 4 असणारी संख्या ही काय आहे? मोठी संख्या आहे. म्हणजे यातली 2342 ही संख्या लहान संख्या आहे. 2342 ही संख्या लहान संख्या आहे आणि 2432 ही संख्या मोठी संख्या आहे. 2432 ही संख्या मोठी संख्या आहे. मुलांनो, लक्षात ठेवा, 1000 स्थानचा अंक समान आहे म्हणून आपण शतक स्थानचा अंक पाहिला. दिलेल्या 4 अंकी संख्येमध्ये 1000 स्थानचा अंक समान आहे म्हणून आपण शतक स्थानचा अंक पाहिला आणि त्यावरून संख्या लहान आणि मोठी ठरवली. आता दिलेल्या संख्यांमध्ये 4 अंकी संख्यांमध्ये 1000 स्थानचा अंकही समान आणि शतक स्थानचा अंकही समान असेल तर त्या संख्येचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा? इथं पहा 2 अंक दिलेले आहेत. 9542 ही एक संख्या आहे आणि 9549 ही दुसरी संख्या आहे. आता आपण विचार करायचा आहे, 1000 स्थानचा अंक पहा. 1000 स्थानच्या अंकावर आपल्याला दिसतं 9, दोन्हीकडे समान आहेत. मग आपण शतक स्थानचा अंक पाहणार आहोत. शतक स्थानच्या अंकाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला समान अंक दिसत आहेत, 5च आहेत. मग आपण दशक स्थानचा अंक पाहूया. दशक स्थानावर सुद्धा मुलांना आपल्याला समान अंक दिसतोय 4. म्हणजेच दिलेल्या 4 अंकी संख्येमध्ये 1000 स्थानचा अंक, शतक स्थानचा अंक आणि दशक स्थानचा अंक समान आहे. मग आपण पाहणार आहोत एकक स्थानचा अंक. शेवटी आपण एकक स्थानचा अंक पाहणार आहोत मुलांनो. एकक स्थानचा अंक आपण सगळ्यात शेवटी पाहणार आहोत लहान मोठेपणा ठरवण्यासाठी. एकक स्थानचा अंक लहान मोठा असून त्या पूर्ण संख्येचा आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येत नाही. त्या संख्येचा 1000 स्थान, शतक स्थान, दशक स्थान समान असेल तर आपण एकक स्थानचा विचार करणार आहोत. आता इथं एकक स्थानला आपल्याला दिसतं मुलांनो 2 आहे आणि इथं एकक स्थानला दिसणारा अंक आहे 9. म्हणजेच 2 हा अंक 9 या अंकापेक्षा लहान आहे म्हणून 9542 ही लहान संख्या आहे. 9542
42 ही लहान संख्या आहे आणि 9549 ही मोठी संख्या आहे. 9549 ही मोठी संख्या आहे. तर मुलांनो, अशाच पद्धतीनं आपण 5 अंकी संख्यांचाही लहान मोठेपणा ठरवत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण दशहजार स्थानचा अंक पाहायचा. दशहजार स्थानचा अंक समान असेल तर आपण हजार स्थानचा अंक पाहायचा. त्यावरून आपण लहान मोठेपणा ठरवायचा. हजार स्थानचा अंक समान असेल तर मुलांनो आपण शतक स्थानचा अंक पाहायचा. दशहजार स्थान, हजार स्थान, शतक स्थान जर समान असेल तर मुलांनो आपण मग दशक स्थानचा अंक पाहायचा. आणि हे सर्व अंक जर समान असतील तर मुलांनो आपण एकक स्थानचे अंक पाहायचे आणि यावरून आपण त्या संख्यांचा लहान आणि मोठेपणा ठरवायचा. तर मुलांनो, संख्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा हे आता आपण पाहिलं. आता दिलेल्या संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम कसा ठरवायचा हे आता आपण पाहणार आहोत. आता आपण पाहणार आहोत इथं दिलेल्या 4 अंकी संख्या आहेत. एकूण 3 संख्या तुमच्या समोर इथं दिलेल्या आहेत आणि या 3 संख्यांचा आपल्याला चढता क्रम आणि उतरता क्रम लावायचा आहे. आता मुलांनो, चढता क्रम आणि उतरता क्रम आपण शिकलो आहोत. चढता क्रम म्हणजे काय, तर लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत संख्या लिहित जाणे, याला आपण काय म्हणतो, चढता क्रम. आता या दिलेल्या 3 संख्यांमधील सर्वात लहान संख्या अगोदर लिहिणार. 3980, 6200 आणि 4750 या 3 संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती आहे. आपण मगाशीच पाहिलं होतं, लहान संख्या आपण 4 अंकी असतील तर हजार स्थानचा अंक पाहूया. इथं 4 आहे, इथं 6 आहे आणि इथं 3 आहे. म्हणजेच लहान संख्या 3980 आहे. ती सर्वात पहिल्यांदा येणार इथं 3980. यानंतर याच्यापेक्षा मोठी असणारी, थोडी मोठी असणारी संख्या ती आपण पाहणार आहोत. 6200 आणि 4750 यामधली लहान संख्या कोणती आहे पाहूया. बघा, इथं हजार स्थानी 6 आहे आणि इथं हजार स्थानी 4 आहे. म्हणजे 4750 ही लहान आहे, ती आपण इथं लिहिणार आहोत 4750. आणि राहिलेली ही जी संख्या आहे 6200 ती शेवटी येणार 6200. लहान संख्या, तिच्यापेक्षा थोडीशी मोठी संख्या आणि सर्वात शेवटी मोठी संख्या, अशा पद्धतीनं संख्यांचा जो क्रम आहे तो चढत जाणारा आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो, चढता क्रम. 4 अंकी संख्यांचा चढता क्रम ठरवत असताना किंवा लिहित असताना त्या संख्यांचा लहान मोठेपणा आपल्याला माहिती असणं अतिशय आवश्यक आहे. यानंतर आपण याच संख्यांचा उतरता क्रम पाहणार आहोत. तर मुलांना उतरता क्रम म्हणजे काय, तर मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जाणे, याला आपण उतरता क्रम असे म्हणतो. आता दिलेल्या संख्या आहेत, या दिलेल्या संख्येतून सर्वात मोठी संख्या आपण काय करणार आहोत, उतरत्या क्रमासाठी प्रथम लिहिणार आहोत. या दिलेल्या संख्येतील सर्वात मोठी संख्या आपण पाहिली 6200, ती सुरुवातीला लिहिणार आहोत. यानंतर हिच्यापेक्षा छोटी असणारी संख्या कोणती आहे पहा, ही सर्वात छोटी आहे, पण ह्या संख्येपेक्षा छोटी असणारी संख्या 4750 ही आहे. त्यामुळं आपण इथं लिहिणार आहोत 4750. आणि या दिलेल्या 3 संख्येतील सर्वात लहान संख्या जी आहे ती शेवटी येणार आहे 3980. ही सर्वात छोटी संख्या आपण इथं शेवटी लिहिणार आहोत 3980. सर्वात मोठी संख्या, त्यानंतर तिच्यापेक्षा लहान संख्या आणि सर्वात लहान संख्या, अशा तऱ्हेने आपण या 3 संख्यांचा उतरता क्रम ठरवला आणि इथं लिहिलेला आहे. अशाच पद्धतीनं मुलांना तुम्हाला दिलेल्या प्रत्येक संख्यांचा चढता क्रम आणि उतरता क्रम ठरवता आला पाहिजे आणि त्या संख्या योग्य रीतीने चढत्या क्रमाने व उतरत्या क्रमाने
लिहिता आल्या पाहिजेत. तर मुलांनो, आज आपण संख्यांच्या लगतची मागची संख्या व लगतची पुढची संख्या, त्याचबरोबर संख्यांचा लहान मोठेपणा आणि संख्यांचा चढता क्रम व उतरता क्रम पाहिला. या घटकांवर आधारित असणारा तुमच्या पाठ्यपुस्तकात असणारा स्वाध्याय तुम्ही वहीत सोडवायचा आहे आणि तुमच्या वर्ग शिक्षकांना दाखवायचा आहे. धन्यवाद.